तू मगाशी विचारलंस ना अजितचा प्रॉब्लेम काय आहे? अजितचा खरा प्रॉब्लेम आहे तू. श्रद्धा, आवाज खाली ठेवायचा आणि माझं ऐकायचं. तुला संबंध ठेवायचे नसतील तर नको ठेवूस, पण आईला एका मुलापासून लांब ठेवण्याचा तुला काही एक अधिकार नाही. आईला जेव्हा वाटेल तेव्हा ते अजितला भेटतील. वयाने मोठी म्हणून सांगतेय, आयुष्यात एवढ्या कोत्या मनाची राहू नकोस. अडचणीतल्या माणसांना तुच्छ लेखू नकोस, कारण फासे कधी पलटतील ना ते आपण नाही सांगू शकत. यापुढे माझ्या मुलीला, माझ्या नवऱ्याला, माझ्या सासूला, माझ्या सासऱ्यांना, माझ्या दिराला आणि माझ्या दोन्ही पुतण्यांना एकही अपशब्द वापरलास ना तर मी सहन करणार नाही. आणि ट्रस्ट मी, तुझ्यापेक्षा माझ्याकडे जास्त शब्द भांडार. मी शिक्षिका आहे हे विसरू नकोस. चला आई. कोणी केला हल्ला काय कळलं? हे बघ, त्या महाडिकला मी व्यवस्थित ओळखतो. त्याला वाटू शकतं की माझा या हल्ल्याच्या मागे काहीतरी हात, पण माझा काही एक संबंध नाहीये, कळलं ना? माझ्या घरात खूप प्रॉब्लेम आहेत, मला ही फालतूगिरी करायची नाहीये. नाही ऐक ऐक, तू तिथेच थांब. तिथे जे काय होतंय ते मला कळलं पाहिजे. आई, तुम्हाला काय गरज होती? म्हणजे काय, घरात पुरणपोळ्या केल्या आणि माझ्या मुलाला त्या द्यायच्या नाहीत का? नीताचं ऐकून घेण्याची काय गरज होती? उत्तर द्यायचं तिला. काय बोलणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ. बरं जाऊ दे, मी देवळात जाऊन नैवेद्य दाखवून येते. तुम्ही थांबा घरी, मी जाऊन येते. मला डबा भरून द्या. बरं ठीक आहे. देवा, पळा पळा तिकडे. श्रद्धा, अगं कुठे निघालीस? देवळात जाऊन येते. पण मागच्या बाजूने जा, पुढच्या बाजूला पोरं खेळतायत, उगाच तुला रंगवतील. आज पुढच्याच बाजूने जाणार आहे. किती दिवस मागच्या बाजूने जाणार? भीतीचा फुगा मला अजून मोठा नाही करायचा. ठीक आहे, पण सांभाळून जा. आले. तुम्ही? हो, होळीच्या शुभेच्छा द्यायला. नुसतं आम्हीच नाही, मग कोण?
होळीच्या शुभेच्छा वजिरीनबाई. होळी रे होळी, पुरणाची पोळी. ताई तुम्ही? हा, वन अँड ओनली ताई. आमची कुठं बी शाखा नाही, नाही का नाही? अख्ख्या पोलीस स्टेशन मध्ये मी तुला आवाज देतोय आणि तू इथे काय करतेस? श्रद्धा मिरजकरला अर्जंट फोन कर आणि तिला सांग घराबाहेर पडू नको, तिच्या जीवाला धोका आहे. सर काय झालंय? ताई सुटली. ताई? ताई सुटली. सर पण तिची केस नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या अंडर आहे, कशी काय बेल मिळाली तिला? दमदाडे, मी तुझा सिनियर आहे, मला काउंटर क्वेश्चनिंग नाही करायचं. मी सांगतोय तेवढं कर. श्रद्धा मिरजकरला फोन कर, तिला म्हणाव घराच्या बाहेर पडू नको, तिच्या जीवाला धोका आहे. हो. लागत नाहीये फोन. अभय मिरजकरला कर, तिचा नवराच येतो, घरीच असतो. हॅलो अभय सर, सब इन्स्पेक्टर जमदाडे बोलते. हा बोला मॅडम. श्रद्धा मॅडम कुठे आहेत? त्यांचा फोन लागत नाहीये. बाहेर गेली का? तुम्ही काहीही करून त्यांना कॉन्टॅक्ट करा, खूप अर्जंट आहे. ताईला बेल मिळाली, त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. अलर्ट राहायला सांगा. काय झालं साहेब? गाडी बंद झाली. दुष्काळात 13वा महिना ना माझ्याच नशिबी दिला. सर मी बघते. ए बाबा लवकर कर ना. हो मॅडम. ताई भांग. काय वजिरीनबाई, कुठं निघाली होती? देवळात. ए टवळ्या, अशी श्रद्धा पाहिजे. नावात श्रद्धा आहे, पण आता तुला थोडी सबुरी पाहिजे. म्हणजे? सबुरी? तू एवढी कामं करून आली, काय काय विश्रांती नको तुला? तुम्हाला बेल कशी मिळाली? का नको होती मिळायला? नाही नाही तसं नाही. तुला आनंद नाही झालेला दिसत? नाही नाही म्हणजे झालं ना, आनंद झालाय. मग तोंड गोड कर की. नैवेद्याचा गुळ असेल ना, दे. हा, आता कसं भांगावर गोड म्हणजे नशाच नशा. तर बागड्या कुठे गेला म्हणजे? गोवा. हा म्हणजे आपल्या टप्प्यातच आहे, फार लांब नाही गेला. अगं पळून पळून कुठं पळल? पोलिसांपासून पळल, पण या ताईपासून कसं पळल? पण तुमचा भाऊ आहे ना तो. अगं ते त्याला कळायला पाहिजे का नाही? मी तुला बोलले होते ना, हे बाहेर आले की बघीन त्याच्याकडे म्हणून. आता मी त्याला बघणार. ताई की बोली, बंदूक की गोली. नाही का नाही? तुम्ही कशा आहात? बरे आहात ना? मला काय धाड भरली? आणि माझी वजिरीन सोबत असताना कोणाची टाप आहे ताईला काही हात लावायची? आहे ना सोबत? हो. मी जा, तुला उशीर होत असेल आणि टेन्शन घेऊ नको. जा.
बांगड्या वाट कसली पाहतो रे? लई काटे आहे तिला. आपला उसूल काय? ज्यानं केला ताईशी धोका त्याला जागच्या जागी ठोका. नाही का नाही? आता काय? होळीच्या शुभेच्छा द्यायला. हॅपी होली. ताईने दिल्या ना शुभेच्छा. पण माझ्या राहिल्यात ना. बांगडू तू हॅपी होली. ताईचा जाम विश्वास आहे तुझ्यावर आणि तू विश्वासघात केला. गद्दारचं काय होतं माहिती आहे ना? आता तुझी वारी. ए पकड तिला. पकड. अरे सोडू नका रे. त्याला गाडी काढायला सांग, मी आलोच. हॅलो. भोसल्या विसरला भावराया. ताई असेल तुझी असं बोलला होता ना. मी तुझी पण ताई बोलते. मला कशाला फोन केलाय? तुला होळीच्या शुभेच्छा द्यायला. होळी रे होळी, पूर्णाची पोळी. ए, आवाज खाली. तुला काय वाटलं तू ताईला अडकून ठेवशील? ताई अडकल. सुटली का नाही ताई? नाही का नाही? विषय असा आहे ताई की तू बेलवर सुटलीयस, माहितीये ना तुला. विषय असा आहे भोसले, काय एकदा सुटलेली ताई परत तुझ्या पिंजऱ्यात येत नसते. हे तू विसरू नकोस. तुला काय वाटलं रे? तू त्या कठपुतलीला दोऱ्या बांधशील आणि माझ्या समोर नाचवशील? अरे बाजारात अशा बाहुल्या लय मिळतात. ताई अशा बाहुल्यांशी खेळते आणि खेळून झालं तर त्यांचे हात पाय कापून त्यांना फेकून देते. भोसल्या, मास्तरनीचा तास संपला. घंटा वाजली, शाळा सुटली, पाटी फुटली. आता जाऊ द्या पंचनामा करायला. काय का नाही?
कुठे जाशील? सापडली की नाही तावडीत? लिंबाची फोड, आंब्याची काम, तू माझी लेक. तू माझा बाप. पप्पा. अशी भेट होईल असं वाटलं नव्हतं. तुझ्या दुर्दैवाने आणि माझी आई. हे थेरड्या, झाली हिरोगिरी करून? फुटायचं आता काय? लेकेवर आलं संकट, प्रकट झाला व्यंकट. डायलॉग तो बी आपल्याला. हे काय बाटली? अशा लय बाटल्या आपण. हे ए काय करतोय? बेवड्याची बाटली नाही, बेवड्याचा बॉम्ब. कुठे गेली? अरे यार, चल लवकर, तीर्थ चल लवकर. चल लवकर ये, चल. पण ही गाडी? अरे गाडी वाचेल, जीव नाही वाटणार. चल. मी नाही बसणार आहे चोरीच्या गाडीत. वाटलंच मला. या बापाचं तू ऐकणारच नाही कधी. नाहीच ऐकणार आहे मी. सॉरी, पण चल.
घाबरू नकोस, काय होणार नाही.